महायोद्धा उभा राहिला. निश्चितच कोण? कर्णपुत्र ऋषकेतू. पण त्याचे पराक्रमी ऋषकेतून ऐकलंय नव्हे तर संप्रदात नेत्रांना पाहिले सुद्धा. मग अशा पराक्रमी योद्ध्याला कर्णपुत्र ऋषकेतू प्रणाम करतोय. धन्यवाद देतो मी तुम्हाला. आमचे पराक्रम पाहून आमच्या समोर नतमस्तक झाला. समोरच्या योद्ध्याला आम्ही कधी कमी लेखत नाही. मग तुम्हाला सुद्धा प्रतिमा राजा वल्लभी करतो. निश्चितच. पण आश्चर्य ज्येष्ठांकरवी ऐकलं होतं की हे दिव्य तेज आणि या दिव्य तेजाने आमचं अश्वबंधन केलंय. अर्थात तो अश्वाच्या मुक्ततेसाठी आम्ही बालवीर सज्ज तर झालो. सम्राट कैक बालवीर आपल्या समोर उभे ठोकले. कैक धारातीर्थी पडले. पण सम्राट त्याच अश्वाच्या मुक्ततेसाठी आज कर्णपुत्र इथं आलाय. अश्वाच्या मुक्ततेसाठी अनेक वीर आले. अनेक वीर धारातीर्थी सुद्धा पडले. पण त्यांच्या बाबतीत जेवढा संभ्रम आमच्या मनात निर्माण झाला नाही त्यापेक्षा कितीतरी पटीनं तुमच्या बाबतीत संभ्रम आमच्या मनात निर्माण होऊ लागला. आमच्या बाबतीत संभ्रम तो कसा? याला एकच कारण आहे. कोण कारण? सहज मुखातून शब्द तुमच्या बाहेर पडले कर्णपुत्र ऋषकेतू. आणि इथंच मुळात संभ्रम निर्माण झाला. कारण जे आम्ही ऐकलं त्या ऐकलेल्या गोष्टी फार वेगळ्या आहेत. 18 दिवसीय महाभारत युद्धात ज्यानं अगणित पराक्रम कुरुच्या रणभूमीवर प्रदर्शित केले असा योद्धा म्हणजे महारथी कर्ण होय. पण त्या महारथी कर्णाचा शेवट नेमका कुणी केला हे आपल्याला ज्ञात असेल. निश्चितच ज्ञान झालंय. कारण माझ्या पित्याचा शेवट कसा झाला, कशासाठी झाला आणि कुठं झाला पूर्ण जाण मला आहे. पण मी आलोय तो अश्वमुक्ततेसाठी. मला संभ्रम हाच आहे. संभ्रम? तुम्हाला जर ज्ञान असेल की तुमच्या पित्याचा शेवट कुणी केला तर नेमके त्याच्या सहाय्यासाठी तुम्ही कसे काय उभे राहिले? म्हणजे पांडवांच्या कटकात हा ऋषकेतू काय करतो हाच माझा संभ्रम. हा संभ्रम आहे. मुळात मोठा संभ्रम आहे. मग तो संभ्रम दूर करण्याचं कर्तव्य ऋषकेतू जरूर करेल. बरोबर. कारण मी योद्धा म्हणून त्या रणभूमीवर उभा आहे. माझ्या समोर असणाऱ्या योद्ध्याला कोणताही संभ्रम असता कामा नये. आणि तोही जर या ऋषकेतूच्या बाबतीत असेल तर तो संभ्रम ऋषकेतू दूर निश्चितच करेल. तुम्ही म्हणाला कुरुच्या रणभूमीवर अंगराज कर्णांना धारातीर्थी पाडलं. नव्हे तर त्यांना ते वीरमरण आलं. ज्यानं त्यांना मारिलं त्यांच्याच बाजूने ऋषकेतू लढतोय. यालाही कारण आहे. कारण ज्यावेळी 18 दिवसाचं महाभारतीय युद्ध घडलं गेलं या भारतवर्षात कौरवांचा शेवट करण्यासाठी धनुर्धारी पार्थांनी जो बाण सोडला होता तो बाण सर्वांचा शेवट करेल. त्याच वेळी माझी माता प्रभावती आणि ही गोष्ट घडली त्यावेळी मी होतो बाल्यावस्थेत. मग माझ्या मातेनं माझ्या प्रभावती मातेनं काय केलं की धनुर्धारी पार्थांनी सोडलेला बाण त्या बाणाला 3 महनीय व्यक्तींची शपथ वाहिली. आता त्या 3 महनीय व्यक्ती कोण असतील तर स्वतः धनुर्धारी पार्थ, त्रैलोक्य वंदपुरुष देवर्षी नारद महामुनी आणि तिसरी म्हणजे जगाचं परब्रह्म गोपाल कृष्ण माऊली. ज्यावेळी माझ्या मातेनं बाणाला 3 महनीय व्यक्तींची शपथ वाहिली अगदी 3 शपथ वाहिल्यानंतर तो बाण जागच्या जागी स्थिरावला. आणि शपथ वाहिली ती कोणती? जोपर्यंत माझा पुत्र आणि मी माझ्या पुत्राला मी राजमाता कुंतीच्या स्वाधीन करत नाही तोपर्यंत माझ्या बाळाला माझ्या पुत्राला कोणती इजा होता कामा नये. अगदी ती शपथ वाहिल्यानंतर तो बाण स्थिरावला गेला. त्यावेळी माझ्या मातेनं मी बाल्यावस्थेत असताना राजमाता कुंती यांच्या जवळ मला स्वाधीन केलं. तदनंतर शास्त्रवंताचा धर्म म्हणून आर्य लग्नात आर्य नारी म्हणून सहगमनासाठी माझी माता गेली. कारण माझी पितृदेवता धारातीर्थी पडली. तदनंतर जो सांभाळ माझा केला तो कुंती मातेनं केला. आता मला फक्त एक शंका आहे ती फक्त शंका दूर करा. जो आपलं पालन पोषण करतो तो आपल्याला संस्कार देतो, संस्कारानं तो घडवितो. आता
असेल, कुठंतरी उणीव असेल, तर तो पुत्र असेल, कन्या असेल, दुष्कृत्य म्हणजे वाईट मार्गाला जाते. पण ज्याचे संस्कार चांगले असतील, जो सद्वर्तनानं आपल्या पुत्रावर किंवा आपल्या बालकावर जो संस्कार करेल, तो पुत्र सुद्धा तेवढाच पराक्रमी ठरतो. अर्थात कुंती मातेनं ज्यावेळी बाल्यावस्थेत असताना माझ्यावर जे संस्कार केले, तदनंतर गोपालकृष्णाची आराधना मी करू लागलो. नव्हेच तर ज्या द्रौपदी मातेला मला सांभाळलं आणि माझ्या रक्षणासाठी जे काही मला दिलं, तदनंतर मी माझ्या मनी ठरविलं की माझ्या मातेनं माझ्यावर संस्कार घडवले, त्या संस्कारांचा विसर पडू न देता जो गोपालकृष्णानं मार्ग सांगितला, त्या धर्माच्या सत्याच्या मार्गाने आपण जावं आणि पित्याचं ऋण आपण फेडावं, हे पुत्र या नात्यानं आज वृषकेतू करतोय. म्हणजे केवळ पित्याच्या स्वाभिमानासाठी आणि ज्या मातेनं तुमच्यावर संस्कार घडवले, त्या संस्काराच्या स्वाभिमानासाठी तुम्ही पांडव कटकात सामील झाला. निश्चितच. होय ना? जरूर. मग आता पांडवांच्या अश्वाचं बंधन जे मी केलं, हे सुद्धा स्वाभिमानापोटीच केलेलं आहे. निश्चितच. होय ना? कारण पत्रिकेत मजकुरात असा आहे की जो वीर बलाढ्यपूर्ण सामर्थ्यशाली असेल, त्यानंच बंधन करावं. आता आपण बंधन केलात म्हणजे आपण तेवढे सामर्थ्यशाली आहात याची कल्पना आम्हाला आहे. म्हणून अश्वबंधन जरी आपण केला तरी त्याच्या पुढे मजकूर असा होता की जो कोणी बलाढ्यपूर्ण अश्वबंधन करेल त्याच्याकडून अश्वाची मुक्तता करणं पार्थांची जबाबदारी आहे, नव्हे तर मग पांडववीरांची जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे तुमचा स्वाभिमान जागृत होऊन तुम्ही अश्वबंधन केला, अगदी त्याचप्रमाणे जे धर्मकार्य पांडव करतायत, त्या धर्मकार्यात आणि अश्वाच्या मुक्ततेसाठी आज ऋषकेतू आपल्या समोर उभा आहे. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ज्या तुमच्या अश्वमेधाला तुम्ही प्रत्येक जण धर्मकार्य म्हणून सांगता, अजून आलेला एकही वीर स्पष्ट करू शकला नाही की हे तुमचं धर्मकार्य कसं आहे. मी सांगू शकतो. कसं ते मला पटवून द्या. संप्रत अश्वमेध करणं चुकीचं आहे का? अश्वमेध करणं गैर नव्हे, म्हणजे तो अधर्म नाही. अधर्म नाही. नव्हे तर ज्येष्ठांची आज्ञा मानणं हा अधर्म आहे का? मुळीच नव्हे. मग जर ज्येष्ठांची आज्ञा न मानणं अधर्म नाही, अश्वमेध यज्ञ करणं अधर्म नाही, तर ज्या गोपालकृष्णानं पांडवांना मार्गदर्शन केलं, नव्हे तर ज्या धौम्य मुनीने मार्गदर्शन केलं, नव्हे तर ज्या व्यासांनी मार्गदर्शन केलं, अगदी त्यांच्याच मार्गदर्शनानुसार हा अश्वमेध आरंभीला गेला. मग तो अधर्माचा कसा? मुळात पांडवांनी जो अश्वमेध सुरू केला आहे, हाच अश्वमेध मला मान्य नाही. का म्हणू? कारणच आहे त्याला. हा अश्वमेध यज्ञ जर समजा यदा कदाचित माझ्या दुर्दैवानं मी जर इथं धारातीर्थी पडलो, कारण देवापेक्षा सुद्धा दैव एका मात्रानं श्रेष्ठ आहे आणि दैव जे माणसाला देतो ते प्रत्येक माणसाला स्वीकारावं लागतो. अर्थात माझ्या नशिबात काय लिहिलंय याची कल्पना मला नाही. यात कदाचित हा जर अश्वमेध यज्ञ तुमचा परिपूर्ण झाला तर या समस्त पृथ्वीचे सम्राट हे पांडव होणार आहे. निश्चित. म्हणजे पर्यायानं धर्मराज युधिष्ठिर हे राजकर्ते होणार आहे. जरूर. मग मला सांगा हो, एका अधर्म्याला तुम्ही राजकर्ता म्हणून स्वीकारू शकाल का? काय म्हणाला? एका अधर्मी व्यक्तीला तुम्ही राजकर्ता म्हणून स्वीकारू शकाल का? मुळात जो धर्म म्हणून गणला गेला ते आमचे काका म्हणजे धर्मराज युधिष्ठिर, त्यांनाच तुम्ही अधर्मी म्हणता. मी अधर्मीच त्यांना म्हणणार. कशावरून? पण त्यांनी जो अधर्म केला त्या अधर्मामुळं मी त्यांना अधर्मीच म्हणणार आहे आणि त्यांचा तो अधर्म युद्धाच्या रणभूमीवर परिपूर्ण सिद्ध सुद्धा झालेला आहे. कोणाचा धर्म धर्मकाकांनी केला? मला सांगा हो, हा. कुरुच्या रणभूमीत ज्यावेळी कौरव पांडवांचं युद्ध सुरू होतं, त्यावेळी कौरवांच्या बाजूनं सेनापती पद भूषवित होते ते म्हणजे गुरु द्रोणाचार्य होय ना? निश्चित. मग मला सांगा, गुरु द्रोणाचार्यांचा जो नेमका शेवट झाला हा कोणत्या तऱ्हेने झाला आपल्याला ज्ञात आहे. जर 18 दिवसाचं महाभारती
द्वितीय पांडव म्हणजे गदाधर यांच्या कर्मी तो अश्वत्थामा हत्ती मारला गेला आणि तोच नरोवा कुंजरोवा हे धर्मराजांच्या मुखाटे शब्द निघाले. सत्यवचन पूर्ण सत्य. ज्यावेळी युद्धभूमीवर धुमश्चक्री चालू होती, गुरु द्रोणांना नेमकं काय ते आठवलं नाही. आपला पुत्र मेला या विरहाने त्यांनी शस्त्र खाली ठेवलं. शेवटी दृष्ट दुम्नाने त्यांच्यावर शरसंधान केलं. योग्य आहे? परिपूर्ण योग्य. मग मला सांगा यात कपट नेमकं काय? आता कपट- आणि राहता राहिला प्रश्न, ज्यावेळी कोणताही वीर युद्धभूमीवर उभा राहतो त्यावेळी निश्चितच जय पराजय हा ठरलेला असतो. कित्येक नरसंहार घडले जातात. मग जो वीर म्हणून युद्धात उभा ठाकला त्यानं आधी पुत्र विरह सहन करूच नये. कारण तो वीर म्हणून जिथं उभा आहे निश्चितच एकाचा शेवट तर दुसऱ्याचा विजय हा ठरलेला आहे. पुत्रविरहाने त्यांनी शस्त्र खाली टाकलं काय? आणि म्हणून शरसंधान त्यांच्यावर केलं गेलं आणि त्यांचा शेवट झाला. जरूर धर्मानं तुमचा अधर्म केला नाही असं तुम्ही नाहीच म्हणता. केलाय. अश्वत्थामाचा नावाचा नेमका हत्ती मेला की व्यक्ती मेला हे नेमकं त्यांना माहित नाही असं तुम्ही म्हणता. म्हणजे ते काय बोलले ते अर्ध सत्य. नेमकं त्यांना माहित नाही. म्हणजे ज्यावेळी अश्वत्थामा हत्ती मेला गेला युद्धभूमीवर युद्ध चालू होतं. ज्यावेळी युद्धभूमीवर युद्ध चालू असतं ते काही शांततेत होत नाही. नक्कीच त्यावेळी युद्धाची धुमश्चक्री चालू असते आणि त्यावेळी धर्मराजांनी बोललेले शब्द नेमका माणूस की प्राणी हे गुरुद्रोणांना समजलं नाही. त्यांनी आपला पुत्र समजून शस्त्र खाली ठेवलं आणि शेवटी युद्धात प्रत्येक जण आपला विजय पाहत असतो आणि त्याच विजयासाठी गुरुद्रोणांचा शेवट दृष्टद्युम्नानं केला. म्हणजे धर्माने केला हा धर्म असं तुमचं म्हणणं आहे. निश्चित. आता त्यांनी अधर्म काय केला ते मी सांगतो तुम्हाला. हा तुमचा अधर्म सांगितला. आता हा जो धर्म कुरुच्या रणभूमीवर सिद्ध सुद्धा झाला हे सुद्धा मी आता तुम्हाला सांगणार आहे. कारण धर्मराज युधिष्ठिर म्हणजे कोणी सामान्य नव्हे. मी पहिल्या प्रथमच तुम्हाला म्हटलं सत्य न्याय नीती धर्माला अनुसरून ते वागत होते म्हणूनच त्यांना धर्म म्हटलं गेलं. पण त्यांच्या बाबतीत एक विशेष गोष्ट या विश्वाच्या ठाई घडत होती आणि ती विशेष गोष्ट कोणती माहितीये का? कुरुच्या समरभूमीवर पहिल्या दिवसापासून त्यांनी हे कपटी वाक्य उद्गारेपर्यंत त्यांचा जो रथ होता हा जमिनीपासून 4 अंगुळ हा वर चालत होता. कारण तत्वनिष्ठ आणि धर्मनिष्ठ म्हणून. पण ज्यावेळी त्यांनी हे वाक्य उद्गारलं त्यावेळी जमिनीपासून 4 अंगुळ वर असलेला तो त्यांचा रथ ठार दिशी जमिनीवर जाऊन आदळला. याचा अर्थ काय? धर्माने केला तो अधर्म केला आणि त्यांना हेही माहित होतं हा जर अधर्म त्यांनी जर केला नाही तर जो रथ जमिनीपासून 4 अंगुळ वर चालतोय तो कधी जमिनीत 4 हात खाली रोवला जाईल हे सुद्धा त्यांना कल्पना होती. म्हणून त्याने हे कपट केलं आणि अशा अधर्म्याला साथ राजा वल्लभी केव्हाही देणार नाही. तुम्ही म्हणताय अधर्मानं पांडवांनी सर्व काही जिंकलंय, पण मी तर म्हणेन आम्ही धर्मानं केलंय आणि धर्मानंच वागलोय. धर्म अधर्माचा न्याय निवडा कुरुच्या युद्धभूमीवर झालेला आहे. कारण ज्यावेळी घडलेला प्रसंग दिव्य दृष्टीने पाहिला गेला त्यावेळी पाप पुण्याचा विचार केला गेला आणि शेवटी आपलं गोत्र हत्या झाली. नव्हे तर कैक नरसंहार घडले गेले. त्यांच्या चालनासाठी अश्वमेध केला गेला. म्हणजे हा जो अश्वमेध यज्ञ तुम्ही केला म्हणजे जे तुमचे हात स्वर्गीय तुमच्या तुम्ही मारले गेले त्यांच्या रक्ताचे डाग तुम्ही आता या नव्या रक्ताने धुवून पाहता. फक्त आपलं स्वकीय नव्हे मग तर युद्धभूमीवर भारत वर्षातील असंख्य राजकर्ते होते. नव्हे तर कैक सैन्य तिथं होतं. म्हणजे जो वीर मरण पावला त्याच्या मरणाला पुण्य मिळावं नव्हे तर पापाचं क्षालन व्हावं म्हणून अश्वमेध केला गेला. म्हणजे जे जे मृत्युमुखी पडले त्यांना किती जण
आम्ही पत्रिकेत मजकूरही रेखाटला. हा. ज्याला शक्य आहे त्यानं दशवबंधन करा. न पेक्षा पांडवांसमवेत धर्मकार्यात सहभागी व्हा. जिथं तुमचं हे धर्म कार्यच मला मान्य नाही तिथं तुमच्या या धर्म कार्यात राजा वल्लभी केव्हाही सहाय्य करणार तुमच्या नाही. म्हणणं न म्हणण्यावर आमचा अश्वमेध नाही. मग? आम्ही अश्वमेध केलाय तो आमच्या उत्कर्षासाठी नव्हे तर संपूर्ण पृथ्वी एक छताखाली यावी म्हणून आणि त्याच धर्मकार्यात आपण सहभागी व्हावं हीच आमची प्रामाणिक भावना आहे. ज्या